बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. मी आरजे अंगद आपलं रेडिओ परभणी 90.8 FM मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि आपण दर रविवारी एक मस्त कार्यक्रम घेऊन येत असतो ज्यामध्ये थोडी बाते, थोडी चर्चा, थोडीशी माहिती आपल्या संस्कृतीबद्दल आणि असेच काही भाग गेले अनेक काही भाग आता आपण विवाहविधीचं महत्त्व हा कार्यक्रम घेत आहोत. होय, आणि आता पुढील जे राहिलेले आहेत विवाहविधीचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खरं तर विवाह हा मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र संस्कार आहे. हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नाही, तर दोन कुटुंबाचं, दोन मनाचं एक रूप होणं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह सोहळ्यातील प्रत्येक विधी, त्यातील प्रत्येक कृती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या विधीतून नवदाम्पत्याच्या नात्यात घट्टपणा, स्थैर्य आणि सद्भावना निर्माण होते. म्हणूनच हे विधी केवळ परंपरा नाही, तर जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठीचा एक संस्कार मार्ग आहेत. या पवित्र विधीच्या वेळी भूमी, जल, फूल, फल, पान, वृक्ष, वनस्पती, देवी, देवता, अग्नी, पूर्वज या सर्वांचं स्मरण, पूजन केलं जातं, कारण हेच घटक आहेत आपल्या जीवनाचं मूळ. या विवाह सोहळ्यात वैदिक, पौराणिक आणि व्यावहारिक अशा 29 पेक्षा अधिक विधींचा समावेश असतो आणि प्रत्येक विधी नवदाम्पत्याच्या आयुष्यात विश्वास, संकल्प आणि आशीर्वाद दर्शवितो. चला तर हे विधी कोणते आहेत आणि या विधी मागचा उद्देश काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ऐकत राहा रेडिओ परभणी 90.8 FM. आपली परभणी, आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM. आपली परभणी, आपला आवाज. आणि मी आरजे अंगद आपल्यासाठी खास कार्यक्रम घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे विवाहविधीचं महत्त्व. होय, विवाहामध्ये जी विधी होतात त्या मागचा अर्थ, उद्देश काय आहे एकंदरीत थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि मागच्या भागात आपण पाहिलेला आहे, ऐकलेला आहे अंतरपाठ का धरला जातो, त्याचा उद्देश काय आहे, अंतरपाठ कशा प्रकारे धरतात, वर वधू कसे उभे राहतात, वगैरे वगैरे ही माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे मागच्या भागामध्ये. आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंगलाष्टका सुरू झाल्यापासून विहिणी किंवा वधू परिवार आणि वर परिवारातील स्त्रिया मंडळी त्या तुळशीला पाणी घालतात. काय घालतात याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. नक्कीच या गीतानंतर आपण ऐकत राहा रेडिओ परभणी 90.8 FM. आपली परभणी, आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM. आपली परभणी, आपला आवाज. आणि मी आरजे अंगद घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम, तो म्हणजे विवाहविधीचं महत्त्व. चला तर आता आपण जाणून घेऊया तुळशीला पाणी का घालतात. तुम्ही पाहिलं असेल, काहींना तर प्रश्न पडतात, काहींना प्रश्नच पडत नाहीत. याचंच मला कौतुक वाटतं. ज्यांना पडतात ठीक आहे, तुमचं बरोबर आहे. ज्यांना प्रश्नच पडत नाहीत तर आले कार्यक्रमाला, अक्षता टाकल्या, निघून गेले. काय उद्देश तरी आहे हे जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. की लग्नपीठावर त्या स्टेजवर एक तुळशीचं वृंदावन ठेवलं जातं. पाहतात ना, आपल्या घरी तुळशीचं वृंदावन अंगणामध्ये असतं, इथं लग्न मंडपात का असतं बरं? त्या स्टेजवर तर असं म्हणतात की तुळस म्हणजे रुक्मिणीचा अवतार. आणि रुक्मिणी माता म्हणजेच लक्ष्मी माता. लक्ष्मी माता म्हणजे विष्णूच्या पत्नी. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असेल त्या ठिकाणी विष्णू म्हणजे नारायण तर असणारच ना. म्हणूनच त्या ठिकाणी तुळशीचं पूजन केलं जातं. यामागे एक सुंदरशी आख्यायिका अशी आहे की म्हणतात, सत्यभामा देवी या श्रीकृष्ण भगवंताची दुसरी पत्नी, त्यांना गर्व झाला होता. कशाचा? तर त्यांच्याकडे एक रत्न होतं, समयंतक मणिरत्न, ज्यातून अनंत सुवर्ण मिळत होतं. म्हणजे पाहिजे तेवढं सुवर्ण त्यातून मिळत होतं. म्हणून सत्यभामा देवीला अहंकार झाला. आता श्रीकृष्ण भगवान परमात्मा, त्यांना अहंकार कोणताच मान्य नाही, ना सौंदर्याचा, शक्तीचा, संपत्तीचा कोणताच नाही. त्यांना मान्य आहे प्रेमाचा भार. जय श्रीकृष्ण. तर मग झालं काय की एकदा सत्यभामा देवींना वाटलं की आपण श्रीकृष्ण भगवंताची तुला करूया, सुवर्ण तुला. आणि सुवर्ण तुलेसाठी त्यांच्याकडे तर समयंतक मणिरत्न आहे, म्हणून त्या सुवर्ण तुला करायचं त्यांनी ठरवलं, नियोजन झालं. आणि सुवर्ण तुलेसाठी श्रीकृष्ण भगवान त्या पारड्यात बसले आणि एकूण सुवर्ण टाकत राहिल्या
सत्यभामा देवी. पण काय किती सुवर्ण टाका ते पारडं तसे मस्त होईना. त्रिलोकीनाथ काही हलना झालेत. मग सत्यभामा देवीला वाटलं हे काय चमत्कारच. त्रिलोकीनाथ श्रीकृष्ण भगवंताचं एवढं सुवर्ण टाकून सुद्धा पारडं हलायला तयार नाही. मग त्या गेल्या रुक्मिणी देवीकडे आणि रुक्मिणी देवीला त्या शरण गेल्या. रुक्मिणी देवीने सांगितलं की तू काय कर, प्रेम भावाने श्रीकृष्ण भगवंताला प्रणाम कर. मग एक तुळशीचं पान घे, एक पान पुलम पत्रम तोयम आहे ना तो श्लोक छानपैकी आपल्या भगवद्गीतेमध्ये. तू एक पान तोड फक्त, फुलाची पाकळी किंवा ते पान घे. तुळशीचं पान घेतलं, ते टाकलं पारड्यामध्ये. कोणी सांगितलं होतं? रुक्मिणी मातेने. मग त्या रुक्मिणी मातेनं तुळशीचं पान सांगितलं सत्यभामा देवीला. सत्यभामा देवीने टाकलं त्या पारड्यामध्ये. आणि काय बघतायत तर चमत्कार, त्रिलोकीनाथ वर, पारड खाली, नाही का. तेव्हापासूनच म्हणतात की तुळस हिचं पूजन करणं खूप पवित्र मानलं जातं, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सुद्धा. आता वैज्ञानिक महत्व काय आहे हे सांगणारच आहे, मात्र या गीतानंतर. आपण ऐकत राहा रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. आणि मी RJ अंगद घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम विवाह विधीचं महत्व. आणि श्रोत्यांनो, आपण चर्चा करत होतो की तुळशीला पाणी का घालतात आणि या मागची आख्यायिका तुम्ही आत्ताच ऐकलेली आहे. आता तुळशीचं वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक हेतू काय तर तुळस ही वातावरण शुद्ध करते, प्राणवायू ऊर्जा वाढवते, मन प्रसन्न ठेवते. अनेक रोगांवर गुणकारी तुळस आहे. म्हणून वैज्ञानिक दृष्ट्या तिचं महत्व आहे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुळस ही रुक्मिणी मातेचं स्वरूप आहे. आणि ज्या ठिकाणी रुक्मिणी माता असेल त्या ठिकाणी लक्ष्मी अर्थातच विष्णू नारायण असतील. म्हणून एक प्रकारे तुळशीचं पूजन म्हणजे लक्ष्मी नारायणाची आराधना असं समजलं जातं लग्नामध्ये. म्हणूनच लक्ष्मीनारायणाला जर का आपल्या विवाह सोहळ्यात आणायचं असेल तर तुळशीचं पूजन हे करावंच लागतं. आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे नक्कीच तुळशीचं पूजन विवाह सोहळ्यात होत असतं. चला तर अशीच इंटरेस्टेड माहिती तुम्हाला सांगत राहणार असणार आहे या सुंदरशा गीतानंतर. आपण ऐकत राहा रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. आणि मी RJ अंगद घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम, तो म्हणजे विवाह विधीचं महत्व. आता चला, आता तुळशीचं पूजन, तुळशीचं महत्व वैज्ञानिक दृष्ट्या हे सर्व तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे. आता पाहूया वर वधूंच्या पाठीमागे मामा का उभे राहतात. हो, तुम्ही तर बऱ्याच लग्नामध्ये पाहिलं असेल की मामाच्या पाठीमागे कसा छानसा पंजा दिलेला असतो, म्हणजे हात दिलेला असतो कुंकवाने भरलेला. ते मामा असतात जे वर वधूच्या पाठीमागे असतात. वधूच्या पाठीमागे वधूचे मामा, वराच्या पाठीमागे वराचे मामा का उभे असतात बरं? हो, अनेकांना प्रश्न पडला असेल, नाहीतर नक्कीच आता मी बोलतोय ना, तुम्ही ऐकताय ना, तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल का बरं उभे असतात. थोडंसं विचार करा. आणि जर का तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल ना, तर तुम्ही आम्हाला नक्की SMS करा किंवा कॉल करा या नंबरवर 9767 908 908 या नंबरवर. तुमच्याकडे उत्तर असेल तर नक्कीच आम्ही तुमचं नाव रेडिओ परभणीच्या माध्यमातून सर्वांना सांगू की आमचे विजेते, होय लकी विजेते आहेत, ज्यांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन वर वधूंच्या पाठीमागे मामा का उभे राहतात त्यांनी सांगितलेलं आहे. चला, ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, मात्र या गीतानंतर. आपण ऐकत राहा रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. आणि मी RJ अंगद आपला खास कार्यक्रम घेऊन आलेलो आहे विवाह विधीचं महत्व. आणि श्रोत्यांनो, तुम्ही आता उत्साही असाल की वर वधूंच्या पाठीमागे मामा का उभे राहतात, नाही का. चला तर बघा की श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक सुंदर वचन आहे. नक्कीच भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, अखंड ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. अगदी तसंच आपल्या विवाह संस्कारात असं दिसतं, जेव्हा वर आणि वधू मंडपामध्ये उभे असतात बाहुल्यावर आणि त्यांच्या पाठीमागे मामा, या क्षणी लागते एक मोठी भक्कम ताकद प्रेमाची, स्नेहाची, आणि ते मामा पुरवतात. कसं तर बघा, लहानपणापासून मुलांना किंवा मुलीला समजावणारे, धीर देणारे असतात आई वडील. पण विवाहविधीच्या वेळी या शुभ प्रसंगी
आई मंगलाष्टक सुरू होतात तुळशीला पाणी अर्पण करण्यासाठी व्यस्त असते, तर वडील प्रवेशद्वारावर पाहुण्यांच्या स्वागतासाठी तत्पर असतात. मग वर आणि वधूंचे आई वडील तर गुंतलेले आहेत. मग यावेळी वर वधूंच्या पाठीमागे उभं राहणारं प्रेम व्यक्तिमत्व कोण आहेत? हक्काचं, ज्यांना वर वधू सहज बोलू शकतात आणि ते पाहिजे धीर देणारं मोठं, तर कोण आहे? मामा. तुम्हाला सांगतो, मामा म्हणजे मातृत्वाकडील सर्वात जवळचा जिव्हाळ्याचा माणूस. मुलाकडला आणि मुलीसाठी सुद्धा मातृत्वाकडला. आणि मातृ या संस्कृत शब्दाचा अर्थ काय होतो तर आई होतो. मातृमधलं पहिलं अक्षर काय आहे? मा म्हणजे मा म्हणजे आई. आणि मामामध्ये 2 वेळेस मामासाठी 2 मा येते म्हणून होय, आई एवढं प्रेम करणार, 2 आई एवढं प्रेम करणार कोण जवळचं तर मामा. चला, अजूनही तुम्हाला पुढे सांगणारच आहे एक दुसरं याचं अजून कारण. मात्र या सुंदरशा गीतानंतर आपण ऐकत रहा रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. मी आरजे अंगद घेऊन आलेलो आहे विवाह विधीचं महत्व. आणि आता आपण ऐकत होतो श्रोत्यांनो की मामा वर वधूंच्या पाठीमागे का उभे राहतात. तुम्ही पाहिलं की सर्वात जवळचं व्यक्तिमत्व, मातृत्वाकडील सर्वात जवळचं व्यक्तिमत्व कोण तर मामा, नाही का. आणि याचं दुसरं कारण असं बी आहे की एक पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लग्न व्हायचे तेव्हा कसे व्हायचे, बालविवाहाची पद्धत अशी. म्हणजे पूर्वी काही 18 आणि 21चा कायदा नव्हता. तुम्ही जुन्या वयोवृद्ध लोकांना विचारा, ते सांगतील की त्यांचं लय बालपणी झालेलं आहे. कोणाचं 10 वर्ष, कोणाचं 12 वर्ष, होय लहानपणी लग्न व्हायचं. मग ते वय कसं असायचं, मुलामुलींचं खेळण्याचं वय असायचं आणि त्याच वयात त्यांचं लग्न व्हायचं. त्यांना माहीत पण नसायचं की लग्न वगैरे काय, तर ह्या गोष्टी पण त्यांचं लग्न व्हायची पहिली ती प्रथा होती. मग त्यावेळेस त्या मुलाला किंवा मुलीला, वर किंवा वधूला सांभाळायचं काम, त्यांना वेळेवर लग्न मुहूर्ताच्या ठिकाणी बाहुल्यावर आणायचं काम, मस्त सजवून नटून थटून सप्तपदीला फेरे घालताना सोबत राहायचं काम, हे सर्व मामाचं असायचं. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत आणि इथून पुढे मामाच हे वर वधूंच्या पाठीमागे उभे राहतील आणि त्यांना आशीर्वाद देतील, भक्कम ताकद देतील. चला, अशीच इंटरेस्टेड माहिती आपण अजूनही पुढे ऐकणार आहोत. पण या ठिकाणी घेऊ एक सुंदरसे गीत. आपण ऐकत आहात रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. आणि मी आरजे अंगद घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम, तो म्हणजे विवाह विधीचं महत्व. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आरजे अंगदला एवढी माहिती कुठून आली? तर मी पूर्ण मराठवाड्यात किंबहुना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विवाह विधीचं महत्व विशद करण्यासाठी, सांगण्यासाठी, सूत्रसंचालन, निवेदन करण्यासाठी जात असतो. त्यावेळेस विवाह विधीचं महत्व, जे काही संस्कार आहेत त्याची माहिती मी आवर्जून देत असतो. त्यामुळे सर्व माहिती आहे. चला, तर आता आपण पाहूया मंगलाष्टक. मंगल म्हणजे शुभ, पवित्र. अष्टक म्हणजे 8 श्लोकांचे स्तवन वचन, म्हणजेच मंगलाष्टक. अर्थातच काय म्हणूया आपण, 8 शुभ श्लोकातून ईश्वराचं आणि निसर्गाचं आव्हान केलं जातं की हे प्रभू, हे निसर्गा, या क्षणी तुम्ही या आशीर्वाद देण्यासाठी या वरवधूंना. चला, तर मुहूर्ताची घटिका समीप आली किंवा मुहूर्तावर अचूक वेळी मंगलाष्टक मोठ्या श्रद्धेने, भावनेने उच्चारले जातात. चला, हे मंगलाष्टक कोणते असले पाहिजे, कोणत्या छंदात असले पाहिजे, हे तुम्हाला सांगणार आहे. मात्र या सुंदरशा गीतानंतर आपण ऐकत रहा रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. वेलकम बॅक टू रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी आपला आवाज. आणि जसं की आपण चर्चा करत होतो श्रोत्यांनो, मंगलाष्टक का म्हटले जातात. आणि मी सांगितलं की मंगलाष्टक हे मुहूर्ताची घटिका सुरू होण्यापासून, म्हणजे लग्न 12:10 असेल तर 12 वाजता मंगलाष्टकांना सुरुवात करावी किंवा अगदी 12:10 सुरुवात करावी. पण कुठं तर कसं होतं, लग्न असतं 12:10 आणि 1 वाजता सुरुवात होती. तो वेळेचा प्रश्न भान ज्यांना आहे, ज्यांना नाही, किंवा काहीतरी अडचणी. ओके, चलता. मंगलाष्टक हे शार्दूल क्रीडित छंदात म्हणावेत. कोणता छंद? शार्दूल क्रीडित छंदात.
ज्यात सप्त नद्यांचं, पंचमहाभूतांचं, देव ईश्वराचं आणि मंगल कार्याचं स्तवन केलं जावं. या मंत्र उच्चारांनी त्या क्षणी वातावरणात एक दिव्य सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी. मग आता हे मंगलाष्टक कोणते असावेत? गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा ह्या नद्यांचं नाम ज्यामध्ये श्रीकृष्णाचं असावं. हो, बघा तुम्ही, मंगलाष्टकामध्ये आहे श्रीकृष्णाचं सुद्धा, ज्यामध्ये गणपती बाप्पाचं सुद्धा स्तवन असावं. आता नाहीतर कुठे कुठे काही मंगलाष्टक असे मांडले जातात, काही तरी तोडून मोडून अक्षरांचा भार मारला जातो, जिथं की सकारात्मक ऊर्जेच्या वेळी नकारात्मक दुःखित प्रसंग रंगवल्या जातात, जो की योग्य नाही या स्थळी. पण कुठे कोण करेल काही सांगता येत नाही. पण मंगलाष्टक हे शार्दूल क्रीडितच आणि ईश्वराचं, सप्तनद्यांचं, निसर्गाचं स्तवन व्हावं हेच असावेत, असं मंगलाष्टकाच्या भावनेमध्ये असतं किंवा आपल्याला या पूर्वजांनी दिलेलं आहे. खरं तर मंगलाष्टक नेहमी पारंपरिक आणि पवित्र हेच असावेत, एवढंच आव्हान राहील. चलो तर आपण ऐकत आहात रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी, आपला आवाज. धुम 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 धुम